गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवताय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने। न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन। सांडोणिया अवघाशीन नाम स्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता। स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती। नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी। चोडप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव। हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते। जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी। नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप। चोडप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण। लक्ष्मी होऊनिया आपण सहज आली तया घरी। कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षायती। नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे। चोडप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती। नगरवासी जणांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जळली। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने। व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले। मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक। सर्वांशी कल्पद्रव समान होऊनी कामना करीती पूर्ण। भक्त का जास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले। भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती। दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटिल तया शास्ते केवडे। नास्तिका प्रती तात्काळ योग्य शासन करीताती। महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष। कोणा एका समयास वर्तमान घडले पै। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी। हासोणी म्हणती जणांसी ढोंगी याच्या नादी लागला। हा स्वामी नव्हे ढोंगी जोणाणा भोग भोगी। साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसतसे। काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले। यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही। ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले। जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। पाहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून। ज्या घरी बैसले ते थोण उठोनिया चालिले।
एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धार्थ समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गर्जती वाचे हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण एक घडतात सत्संगती तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडली जणांची गर्दी तो येवोनी सेवे करी संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धार्थ द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मणी झुरत व्याकुळ होता भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चलासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे जे पातले करू छडना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतीवर्य त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांच्या अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पण नमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।